पहिल्या फेरीचे ही मॅचेस आहेत. ग्रुप क्रमांक 2 म्हणजे ब ग्रुप मध्ये आता पहिल्या फेरीला इथे सुरुवात होतीये. एका बाजूला फलाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूला गडदाव. बोथ टीम्स या मॅच मध्ये खेळताना पाहायला भेटतील. सलामीची प्रारंभिक जोडी एका बाजूला विशाल आहे, आतिश दाखल झालेत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीरला आपण पाहताय. डावखुरीचा बॅटर आतिश आहे स्ट्राईक एंडला. पॉवर प्लेचे नियम, पॉवर प्लेचे निर्णय या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही आहेत. सर्कलच्या बाहेर 6 आणि 5 या फॉर्मेशन मध्ये क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. चला गडदाव संघ उशीर होतोय. चला घाईनं प्लीज थोडस घाईनं घ्या. जे संघ मैदानावरती दाखल झाले त्यांनी आधीच बघून ठेवा की काय फील्ड प्लेसमेंट करायची आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. समीर निघतोय पहिला राऊंड द विकेटनं. पहिला बॉल घेऊन समोर आतिश स्ट्राईक एंडला. लोअर फुलटॉच अगदी मनगटाचा खूप चांगला वापर केला. बॉलला केवळ दिशा दिली. मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. डेंजर एंडला थ्रो होता, थांबवलं आतिशनं. धाव घेण्याचा प्रयत्न नाही झाला तिसरा, आणि पहिल्याच बॉलवरती रन्स 2 कंप्लीट झाल्यात. 2 या संख्येनं मात्र संघ फलाने आपला अकाउंट उघडतंय. गेल्या वर्षी देखील या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. पहिला 2 मॅचचा विनर संघ होता, मात्र तिसराच मॅच मध्ये संघाला पराजित व्हावं लागलं होतं. अगदी आपण ऐकलंही साहिलच्या तोंडातून. ही मॅच आम्हाला जिंकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा दिशा दिली या बॉलला. सर्कलमध्ये लॉंग ऑनला जोपर्यंत बॉलला अडवलं गेलंय तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. रणसंख्या 3 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्या 3. दुपारचं सत्र आहे थोडस अच्छा, पण एकंदरीत वातावरणाचा विचार केला थोडस दमट वातावरण आहे. अगदी वाऱ्याचा वेगही पाहता, त्याच्याबरोबर सूर्यकिरण पुरेशी नाही आहेत. त्याच्यामुळे जो दमटपणा आहे तो दमटपणा अगदी स्पष्टपणे हवेमध्ये जाणवतोय. आणि बॉल देखील त्याच पद्धतीने होताना पाहिला तर हवेमध्ये फारसे फटके एलिव्हेट होत नाहीयेत. षटकारांची संख्या फार कमी पाहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल गोलंदाज समीर इन ऍक्शन. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन आहे प्रॉपर. बॉल सीमारेषा पार. अगदी 1 बाउन्स येतोय चौकार. चौकाराला रणसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. ऑन साइडला हवेमध्ये बॉलला केलं. क्षेत्ररक्षक होते, थोडस फंबल जजमेंट चुकलं होतं तिथे. अलॉंग द कार्पेट सर्कल मध्ये अगदी पायाचा वापर केला जातोय. ज्या पद्धतीने फुटबॉलचा खेळ आहे त्याच पद्धतीचं चित्र मैदानावरती पाहिलं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. रणसंख्या या 2च्या मदतीनं 9 या आकड्यावरती. शांत क्रिकेट आहे. मागच्या बॉलवरती मोठा फटका जरूर पाहिला. यावेळी अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खूप चांगला फटका आला, तर सर्कलच्या आतमध्ये पायानं बॉलला अडवलं गेले. 2 धाव्यांची बोहर पाहिली. रणसंख्या 9 आकड्यावरती स्थिर आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विशालला आपण पाहताय. समीरचा पुढचा बॉल. यावेळी पाहिलं तर बॉलला सोडून दिला. अँपरचा सिग्नल आहे वाईड. एक अवांतर 100 रन. रणसंख्या 1च्या मदतीनं 10 या आकड्यावरती सीन आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड वरती धावा 10 लगावलं जातं डबल डिजिट मध्ये. अगदी स्कोर कार्ड प्रवेश करताना आपण पाहताय. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस बॉलला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. षटकार. पद्धतीने आपण आलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची टॉपेज घेतली, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? प्रयत्न तर केलेत परंतु चुकीला माफी नाही, कुठेतरी चुकी करतायत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी येतो चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकेल. धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. एक चांगला फटका पाहायला मिळाला. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु खराब गॅदर म्हणावं लागेल आणि विशालच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. विशालची एक अनोखी ओळख आहे. मोठे मोठे फटके खेळायला हा खेळाडू जाणला जातो परंतु या मैदानावरती थोडा कस लागणार आहे दिशांत सर, कारण का थोडीशी बाउंड्री बघितली थोडीशी लांब आहे आणि मातीचं विकेट आहे त्यामुळे कसं लागणार आहे फलंदाजीचा. परंतु मागच्या 2 मॅच मध्ये जर बघितलं तर राज असो किंवा सिद्धेश याने चांगली फलंदाजी केली आहे. आपण जर पाहिलं एका षटकामध्ये 20 धावा येताना आपण पाहिले आहेत आणि आपण जर पाहिलं दुसरं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा बॅटची टॉपेज घेतली, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, स्वतः मात्र झेल पकडतोय आणि कोणतीही चुकी करत नाहीये. विकेट होते पतन. बॅक टू दी पॅव्हलियन गॉन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. रोहनला आपण पाहतोय. चला थोडासा विलंब होतोय, घाई करा. वेळ बराचसा खर्च होत आहे. कामतेकरची वेळेवरती बंधन ठेवणे फार गरजेचं आहे. कारण आपण उल्लेख केला होता की वक्त किसी का गुलाम नाही होता. मित्रांनो वेळ नाहीये गुलाम कोणाचीच. वेळेच्या गुलामगिरी तुम्ही आमचं आयुष्य जगतो, व्यतीत करतो. वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक घटक, मोलाचा घटक आहे. आणि जसं म्हटलं जातं ना की एकदा वेळ चुकून गेली ना तर तुमचे हुकमाचे एकही कामाला येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेळेवरती होणे तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी विशालला आपण पाहताय. पहिला बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केले आणि इथे जर पाहिलात तर इथेही दुसरा बॉल डॉट डिलिव्हर झालाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल. म्हणजे दिशांत सर चांगली गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्याच षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर विशाल चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आता मात्र आपण जर पाहतोय तर पंच दंडित करतायत. 1 धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 21 आणि 21 आकडा कामतेकरचे जेव्हा आपण पाहत आहे तेव्हा त्या खेळाडूची आठवण होते ज्याने IPL या स्पर्धेमध्ये पहिला सेंचुरी लगावण्याचा कारनामा केला असं इंडियन प्लेअर मनीष पांडे आणि त्याचा जर्सी नंबर 21 सध्याच्या घडीला आहे स्कोर कार्ड वरती. क्षेत्रक्षणामध्ये अगदी सातत्याने हलकासा बदलाव केला जातो. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. एक डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आहे आणि यावेळी पहा अगदी पाय आणि जो बॅट आहे त्याच्या मधून जो अंतर होता बरोबर तिथून या बॉलला सरळ पाठवून दिलं यष्टांवरती. फलंदाज क्रमांक 2 यावेळी तब्बूच्या आश्रयाला विकेटचं पतन. झाले रणसंख्या 21, 21 आकड्यावरती अजूनही स्थिर. 3 चेंडूचं खेळ मैदानावरती येणं शिल्लक आहे आणि विशालच्या माध्यमातून कमबॅक झाले कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा स्कोर कार्ड वरती लगावण्यात यशस्वी झालाय फलाणीचा संघ. आता तिथून विशालला देखील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथेही डॉट बॉल शोधायचे आहेत. इथेही थोडंसं प्रेशर क्रिएट करायचं आहे. पुन्हा एकदा एक वाईट बॉल
अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आहे. त्या 22 नियमाला पुन्हा एकदा अंमलात आणलं जातं. एक अवांतर एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या 22 आकड्यावरती. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस व 1.3 चेंडूचा खेळ जवळजवळ संपलाय. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं 20 धावांचं. आणि इथून पुढे एकदा विशाल लिखतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. यावेळी साहिलच्या बॅटमधून हा डॉट बॉल आलाय. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल झालाय. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि संघाचा कॅप्टन आहे, संघाचा संघ नायक आहे. 8 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि इथून फटकेबाजी होणे गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ राहिला होता. 20 धावांचं योगदान पाहिलं बॅटर्स कडून, त्या ऑन साइडला खेळून काढलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. इथून 1 धाव कंप्लीट झाले. रणसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि त्या 1 बॉलवरती तर कशा पद्धतीचं क्रिकेट सादर होईल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही मैदानावरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड, 23 धावा स्कोर कार्ड वरती. विशाल शेवटचा बॉल, राईट मोर द विकेट न इन ऍक्शन. स्लॉट मध्ये बॉल होता, फुलर लेंथ, वाईड लॉंगरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती जातो. एक सिंगल कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा ते धाडस नाही करणार, थांबवलं गेलंय नॉन स्ट्राईक एंडला. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जर धावा पाहिलात तर रणसंख्या झाल्या 24-24. लॉस ऑफ 2 विकेट्स, 24 धावा ऑन द बोर्ड. आणलं जाते. आपण पाहू शकतो हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं दिशांसर. या षटकामध्ये नक्कीच जसं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये मोठमोठे फटके येताना आपण पाहतो, परंतु प्रत्यक्ष आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. एक मोठी मॅच तुम्हाला समोर आपण पाहू शकता. पुन्हा एकदा पहिला चेंडू दिशांसर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क लेंथ वरती बॉल होता, थोडंसं पुढे ठेवलं, बॅटच्या खाली होता, त्याला चाप केलं म्हणजे टॅप केलं त्या बॉलला आणि फ्रंट ऑफ द विकेट एक सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या साह्यानं धावफलक 25-25 आकड्यावरती आहे आणि षटक क्रमांक 2 मध्ये चांगला खेळ राहिला. षटक क्रमांक 2 मध्ये विशालने केवळ 4 धावा खर्च केल्या. सबीर महागडा ठरला. आता इथे हर्षला देखील येणारे 5 बॉल अगदी एक लेन पकडून, एक लाईन पकडून सती गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण स्कोर कार्ड वरती जास्त धावा झालाय. त्यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न, साईलच्या बॅटमधून फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न निश्चित झालाय. मागे मागे क्षेत्ररक्षक आहे आणि ज्या चांगल्या गोलंदाजीचा उल्लेख केला ती देखील कंटिन्युअस या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. फलंदाज यावेळी साहिल बाद. चला घाई करा मित्रांनो, चला. एक चांगला झेल आपल्याला दिशांसर पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हर्ष सज्ज होतोय. त्याच पद्धतीचा चेंडू म्हणजे पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता असा चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव मात्र मिळेल आणि धावसंख्येचा विचार, धावसंख्या 2 पोहोचले. 26-26. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी दिशांसर, कारण का पहिल्याच षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आतापर्यंत फक्त 6 धावा येत आहेत.
ते अप्रतिम कमबॅक फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावायला जिथे प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर सुरुवातीला अगदी 60 वरती होता. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावायला, त्याच्यानंतर त्याच गतीनं राहिला असं तर 50+ धावा झाल्या असत्या. मात्र विशालने केवळ 4 षटकांचं ते धावांचं ते षटक हाताळलं. तिथून हर्षला आपण पाहताय 3 बॉल डिलिव्हर झाले. एक महत्वाचा विकेट मागे संधी आहे आणि इथेही या षटकातील हा दुसरा गडी. बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. जवळ मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला हर्षच्या माध्यमातून पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. अगदीच यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळताना आपण पाहू शकतो. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. काय गोलंदाजी राहिले. पहिल्याच चेंडूवरती 1, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर विकेट आणि 1. म्हणजेच नक्कीच आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू निर्णायक असेल, कारण का पहिल्या षटकामध्ये धावा 20 आल्या होत्या. त्याच्यानंतर आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ होतोय, त्याच्यामध्ये फक्त 7 धावा येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. चेंडू निघून जातोय थर्ड मॅन मध्ये. बॉल आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे. मागे अगदी थोडस फंबल झालाय आणि चेंडू फरार. सी मारेच्या पार. अंपायरचा सिग्नल येतोय. दिस इज अ 4 रन चौकार. चला सहकार्य करायचंय, कारण का तुम्हा सर्वांसाठी एवढं मोठं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी नारिंगीचं ग्राउंड म्हटलं तर नक्कीच एक मेजवानी आपल्या विरारकरांसाठी, किंवा आपण जर पाहिलं तर एक देखणं ग्राउंड. खूप सारे क्रिकेटर या मैदानामध्ये खेळून गेलेत. आपण जर पाहिलं तर थोडीशी घाई करायची, आपण जायचंय त्वरित. चला कामतेकरचे 2 मिनिटं थांबवतोय. आपण टॉस करतोय. एका बाजूला स्पर्धेचा यजमान संघ लिपणे आणि दुसऱ्या बाजूला निगडी. चला बहुत कॅप्टन्स आहेत. आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच. सर टेल इज अ कॉल आणि इथे टेल आलाय आणि आपण पाहिलं तर लिपणी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकत असताना काय निर्णय. फिल्डिंग. आणि जेव्हा तू टेल मागितलास मागच्या 3 मॅच मध्ये बघितलंस का, म्हणजे या प्रत्येक वेळेला टेल आलाय आणि यावेळी बरोबर टेल घेतलास. हो नक्कीच. चला चला 3 षटकांचे मॅच आहे. समोरच्या संघाबरोबर याआधी कधी खेळला असाल, नसेल खेळला तर काय स्ट्रॅटेजी आहे. 3 षटकांचे मॅच आहे आणि तुमचाही प्रयत्न असेल की ही ट्रॉफी आपल्या गावात यावी. त्याच्यामुळे प्रयत्न मैदानावरती काय असतील. कमीत कमी रनावरती आम्ही हे करायला बघू. आउट. शुभेच्छा असतील खूप खूप, कारण मॅचला होती सुरुवात. दुसऱ्या बाजूला निगडी संघाचे कॅप्टन्स आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असा. फिल्डिंग होती. चला आता बॅटिंग करायची आहे. जास्त आपण काही चर्चा करणार नाही आहोत. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल. इथे फर्स्ट टाइमच खेळतोय तर चांगला अनुभव येईल असा
हे करतोय. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्या समोर होते. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय लिपनी संघानं आणि ते इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. चला घाई करा, लवकर जायचंय मित्रा, सहकार्य करायचंय. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते. धावा बनवायचे त्या 32-18 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं एका बाजूला फलाने, दुसऱ्या बाजूला गडधाव असं संघ असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कुठेतरी जर पाहिलं तर 32 रन्स या मॅच मध्ये बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अमोल, दुसऱ्या बाजूला हर्ष, ज्याने चांगली गोलंदाजी राहिली परंतु शेवटच्या क्षणी एक आलेला चौकार, एक खेळा प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. परंतु या मॅच मध्ये दमखम नक्कीच दाखवतील. एका बाजूला अमोल, हर्ष आणि रोहनला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. चला या सामन्याला थोडासा विलंब होतोय. वारंवार सूचना असेल, नाहीतर आयोजकांनी जी आपल्याला पॅनल्टी दिली जाईल ती आपल्याला मान्य करावी लागेल. चला मॅचला सुरुवात करायची. चला रोहनला आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला फटका, अगदी डोळ्यांचं पारणं पेडणारा फटका. या ठिकाणी आपल्याला पहिल्याच चेंडूवरती 4 धावा, येतोय चौकार. दाखवलंय म्हणजेच पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या बाजूने मात्र कुठेतरी संवाद साधत मैदानाला चेंडू सीमारेषेच्या पार गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चला अजून याच्यानंतर आपण टाइम जास्त घेतला तर तुम्हाला पॅनल्टी राईज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. हा प्रकारे चेंडू थोडासा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या, त्याच्यानंतर हा चेंडू निर्धाव, म्हणजेच कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला रोहनच्या माध्यमातून आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पंचदंडित करतायत. 1+1 अशा 2 धावा असतील. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि वाईड 1 अशा 2 धावा असतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2 चेंडूच्या नंतर 6 या आकड्यावरती. नक्कीच ही सुद्धा मॅच रंगतदार होईल, कारण का आजपर्यंत जर आपण पाहिलं तर मोठमोठे जे खेळाडू आहेत त्यांना मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले आहेत.
पहिल्याच 2 चेंडूवरती 6 धावा मात्र रोहन खर्च करतोय. पहिल्या चेंडूवरती 4, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 धावा. आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावा बनवायच्या त्या 32. पुन्हा एकदा अगदी कुठेतरी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, आपण या ठिकाणी पाहू शकतो. परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी म्हणायला गेले दिशांत सर, आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका, त्याच्यानंतर इतकी चांगली गोलंदाजी, म्हणजेच कुठेतरी एक कर्णधार त्याने आपल्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास मात्र सार्थ ठरवते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा कुठेतरी हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला पूल करण्याचा प्रयत्न खराबपैकी, परंतु चांगलं गॅदर स्वतः आहे गोलंदाज. एक थोडासा मंदावलेला खेळ या ठिकाणी आपण पाहू शकतो. परंतु एक चौकार या मॅच मध्ये किंवा या इनिंग मध्ये, या ओव्हर मध्ये देखील आलाय. अजून या सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता असेल. 4 आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि 7 धावा खर्च करतोय बिनगडीबाज 6. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू डिलिव्हर झाला. फील्ड होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. जर तुमचं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. ते चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8. पुन्हा एकदा रोहन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी स्विंग अँड मिस असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा अंत होतोय आणि धावसंख्या 8. आपण जाऊया, संधी देऊया डीजेवाल्या दादाला. धन्यवाद. आपण पाहू शकतो अर्थेश पहिल्या षटकाचा विचार केला. रोहनने फक्त 8 धावा खर्च केल्या, परंतु ही मॅच अजून संपलेली नाहीये. अजून या सामना जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं, उलट चेंडू एक मेजवानी होती, त्याचा 2 हाताने स्वीकार केलाय, परंतु काय घडतंय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पहिल्या विकेटचं होते. नाहीये. आपण जर पाहिलं आतिश येतोय, दमकम असेल, एक नामवंत क्रिकेटर आहे ज्याच्या माध्यमातून मोठमोठे फटके नक्कीच मारले जातात. परंतु ह्या निर्णायक मॅच मध्ये काय होईल, दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपण पाहतोय अर्थेशला पहिल्याच चेंडूवरती गडी मिळवलाय.
तर यावेळी आणखी एक फलंदाज माघारी परत विकेटचं पतन गॉन. तर 10 मध्ये 24 हे समीकरण आहे मॅच मध्ये. एका बाजूला फनाळी या संघाला पाहते, दुसऱ्या बाजूला गडदाव. हे दोन संघ मैदानावरती इन ऍक्शन आहेत. पहिल्या सत्रामध्ये फलानी संघाने बॅटिंग केली, स्कोर कार्डवरती टार्गेट सेट केलं 32 धावांचं, आणि आतापर्यंत मैदानावरती खेळ करत असताना गडदावचा संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. मागच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, सिंगल नाही धाव घेतली जाणार नाही, थांबवलं गेलंय. म्हणजे तिसराही बॉल डॉट येतोय. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज रितेशच्या माध्यमातून राहिले. पहिला 2 चेंडूवरती 2 गडी बाद. यावेळी जर पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गती या बॉल मागची कमी केली आणि बीट केलं बॅटर सँडीला, ज्याला आपण स्ट्राईक हेडला पाहताय. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वन बाउन्स होपर्यंत बॉलला कॅरी करतोय. या बॉलवरती 2 धावांची मोहर. रणसंख्या 2च्या मदतीनं 1 शॉट आहे. अंपायरचं सिग्नल होते 1 शॉट. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये शॉर्ट सन्स भरपूर आपण पाहिल्यात. ते क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुम्हाला ज्या लाईन्स आखून दिल्यात ते लाईन्स जे आहेत ते इंडिकेटर आहेत. इथे तुम्हाला बॅट ब्रश करून जायचं. इथे तुमची जे लाईन्स आहेत तिथे तुम्हाला त्याच्या आतमध्ये पाय टाकायचं इंडिकेटर आहेत. म्हणजे मैदानावरची ज्या लाईन आहेत त्या तुमच्यासाठी ड्रॉ केलेले इंडिकेटर आहेत, त्याच्यामध्ये राहून तुम्हाला खेळ करायचा आहे. आणि इथे जर पाहिलं तर अंपायरचा सिग्नल आला 1 शॉट. म्हणजे 2 घेऊनही फक्त 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. रणसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. लोअर फुलटॉस बॉल होता. पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइड मध्ये. सिंगल धावेल. अगदी इथून आता मोठे फटके खेळण्याची गरज आहे, कारण रणसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्येचा होकर फार मोठा झालाय. इतके दुःखे से दाल नाही गलने वाले. आता इथून तुम्हाला मोठे फटके खेळण्याची नितांत गरज आहे. काउंटर अटॅक एखादा बॅटरला करणं गरजेचं आहे. 32 धावांना पाठलाग करत असताना रणसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन आतापर्यंत स्थिरावली जाते. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला सोडून दिला. एम्पायरचा सिग्नल इथे वाईड आहे, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. आणि रणसंख्या जर आपण 1च्या मदतीने पाहिली तर जाऊन पोहोचत 1-1 11 या आकड्यावरती. अजूनही आहे मॅच. इथून मोठे फटके आले. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक माहोल बनेल का? गोलंदाज रितेश निघालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब स्पेल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा गडदाव संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स. 1-1 11 ऑन द बोर्ड. सिक्स अँड 21 हे इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलकासा बदलाव. ऑफ साईडला पहिलं तर स्वीपर कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला गेलाय. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा पॉइंट आहे आणि एक कव्हर पॉइंट हे क्षेत्ररक्षण आहे बॅटर सँडीसाठी. रोशनचा पहिला बॉल. जोकस मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाही या बॉलवरती. क्षेत्ररक्षक येतोय. 1 2 3 आणि फलंदाज या बॉलवरती बाद. विकेटचं पतन.
नव्हतं त्या बॉलवरती लॉंगर मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण टिपलं गेलं. मोठे फटके फार महत्वाचे आहेत. 5 चेंडू सगळे अजूनही शिल्लक आहे. 5 मध्ये 21 समीकरण अजूनही आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे कवच मध्ये, झेल टिपलाय आणि लगातारचा हा दुसरा गडी बंबूच्या असलेला फलंदाज बाद. मग फटके येणं गरजेचं आहे. फोर अँड 21 इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक राहिले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. हरीशला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज रोशनचा अप्रतिम स्पेल. रोशन हॅट्रिकचा बॉल आहे. स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट आणि आणखी एक डॉट बॉल मैदानावरती आलाय. म्हणजे आतापर्यंत 3 बॉल फेकून झालेत आणि 3 बॉल लगातार डॉट आलेत. लाजवाब रोशनचा स्पेन. प्रेशर बनवलाय फलानी करणाऱ्या संघानं. फलाडी संघानं जो संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या संघालाही मैदानावरती पाहताय. 3 मध्ये 21 मॅच पूर्णपणे आता अगदी फलानी संघाच्या बाजूने. हा 4था बॉल डिलिव्हर्ड आलाय. या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक गोलंदाज रोशन कडून पाहायला मिळेल का? 4 चेंडूचा खेळ संपला. 2 इज रिमेनिंग. 2 मध्ये 21 इक्वेशन आहे, समीकरण आहे. गेल्या वर्षी जर पाहिले तर फलानीचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी निश्चित झाला होता. पहिल्या 2 मॅचचा विजयी संघ होता. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये अगदी थोडासा बॅकफुटला होता. त्यामुळे या मॅच मध्ये त्याच ताकदीनं कमबॅक राहिले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलवरती आहे आणि 5वा बॉल ही निर्धाव येतोय. फलंदाज क्रमांक आणखी एक माघारी परत. विकेटचं पतन. आतापर्यंत 5 बॉल आहेत. ते 5 बॉल संपूर्णपणे डॉट राहिले, ज्याच्यामध्ये 2 बॉल डॉट, 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. समोर विशाल मैदानावरती दाखल झालाय आणि एका बॉलवरती धावा करायच्या तब्बल 21. औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक पाहताय. गडदाव संघाला संपूर्णपणे नेस्तापूत केले बॉलिंगजी करणाऱ्या फलानी संघानं. 1 टू गो. 1 मध्ये 21. समोर विशाल आहे. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला आहे. बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. मात्र उशीर झाला. मी या उल्लेख देखील केला की वेळ फार महत्वाची आहे. अगदी वेळेवरती सर्व गोष्टी नाही झाल्यात तर अगदी जिंकलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला हारावी लागते. आणि या मैदानावरती शेवटच्या बॉलवरती चौकार निश्चितपणे आला. मात्र फलंदाज विशाल 1 बॉल 4 आणि यावेळी या पुढच्या फेरीमध्ये फलानी संघ दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅच साठी आपण